कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु दादा महाराज की जय। श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मती होईल मंदा। श्री गुरु विठ्ठल भावे बंदा दाखविती निज परमानंदा। सकळ देवाचे दैवत सद्गुरुनाथ एकला। राम केला ब्रह्मज्ञानी वसिष्ठ मुनी तारक। कृष्ण गुरु सांदीपन परब्रह्म दाविले। राम केला ब्रह्मज्ञानी वसिष्ठ मुनी तारक। तुका म्हणे सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ। राम केला ब्रह्मज्ञानी वसिष्ठ मुनी तारक। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांच्या या वचनाचा आरंभ घेऊन आपण आपल्या या चरित्र चिंतनाला आज प्रारंभ करीत आहोत। कालपर्यंत सद्गुरु दादा महाराज चातुर्मास्य परंपरेचा इतिहास आपण पाहिला। चातुर्मास्य घराण्याचे मूल पुरुष श्री गोपीनाथजी पंडित गोसावी यांचं आपण थोडंसं चरित्र काल चिंतन केलं। हे चिंतन केल्यानंतर तीर्थयात्रा करण्याकरता या काशी नगरीहून त्यांचं प्रस्थान झालं। इथपर्यंतच आपण काल चरित्र चिंतन करत होतो। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे सद्गुरूंचं महात्म्य वर्णन करतात आणि याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय एक गोष्ट अधोरेखित करतात की भगवान परमात्मा जरी वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये अवताराला आला असला तरी परमात्म्यानं या ठिकाणी गुरुशिष्य परंपरा ही अबाधित ठेवलेली आहे। जना दाखवावे वर्तुनी या उक्तीनुसार भगवान प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांची शरणागती केली। भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांदीपनी मुनींची शरणागती केली आहे। म्हणून तुकोबाराय सांगतात तुका म्हणे सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ। एक वेळ भगवान परमात्म्याची सेवा उपासना घडली नाही तरी चालेल, पण गुरुची सेवा उपासना मात्र आपल्याला नित्य नियमानं घडली पाहिजे। देवपूजिता गुरुसी आनंद गुरुपूजिता देवासी परमानंद या न्यायानं सद्गुरु उपासनेला आपल्या परंपरेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। कारण सद्गुरूची उपासना ही भगवान परमात्म्यापर्यंत पोहोच करून देणारी आहे। तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा। या सद्गुरूंची केलेली उपासना ही भगवान परमात्म्याला संतुष्टता प्राप्त करून देणारी आहे। म्हणून आपण कालपासून सद्गुरूंचं दिव्य असणारं अलौकिक चरित्र चिंतन करत आहोत। सद्गुरूंच्या विषयी बोलत असताना आपण काल एक श्लोक वर्णन केला की ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम। ध्यान करायचं असेल तर गुरु महाराजांचंच करावं, पूजा करायची असेल तर गुरुचरण पादुकांचीच करावी। या न्यायानं आपण काल चिंतन करत होतो। हे चिंतन करत असताना ध्यान करणं हे जसं भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं तसं श्रीगुरूंचंही सद्गुरूंचंही ध्यान या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। हे ध्यान करायचं आहे, मग हे ध्यान कशा करता करायचं आहे, या ध्यानाची पद्धती काय किंवा या ध्यानाचा आपल्यावर परिणाम काय होतो, तर ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन। आपण जे ध्यान करू तेच आपलं मन या ठिकाणी होत असतं असं संतोक्ती आपल्याला सांगते। संत वचन आपल्याला प्रमाण आहे। योगशास्त्रामध्ये ध्यानाचे अनेक पद्धती अनेक प्रकार विस्तृतपणाने या ठिकाणी वर्णन केले गेलेले आहेत। चिंतने चिंतने तद्रूपता असा विचार जर आपण केला तर जे आपण चिंतन करतोय तसं रूप आपल्याला प्राप्त होत असतं। मग आपण जे ध्यान करतोय ते ध्यान करत असताना ते जर सद्गुरूंचं ध्यान केलं तर आपली सेवा उपासना सद्गुरूंपर्यंत सहज रीतीनं प्राप्त होते। ध्यान करायचं आहे म्हणून आपल्या परंपरेमध्ये आपल्या परंपरेचा अविभाज्य घटक असणारा एक अभंग आपण नेहमी चिंतन करतो। श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चना। पहिलाच शब्द या ठिकाणी वापरण्यात आला श्री गुरु ध्यान। ध्यान करायचं असेल तर सद्गुरूंचंच करावं, अन्यथा कोणाचं करू नये। संसाराचं ध्यान केल्यानंतर चित्ताला संसाराचं आलंबन प्राप्त होईल आणि चित्त दुःख अवस्थेला प्राप्त होईल। कारण संसार मूलतः दुःखरूप आहे। या संसारामध्ये सुखाची प्राप्ती कोठेही नाही। जर संसाराचं ध्यान केलं, संसाराचं चिंतन केलं तर दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, दुःखाची शृंखला थांबणार नाही। पण जर श्रीगुरु ध्यान
जर सद्गुरूंचं ध्यान आपण केलं तर मग मात्र या सगळ्या संसार दुःखातून आपण सहज लीलया पाहू शकतो, लीलया या दुःखातून बाहेर पडू शकतो. कारण आत्मस्थितीचं चिंतन करत असताना मनाचं चिंतन या ठिकाणी महत्त्वाचं सांगितलं गेलं आणि त्या मनाला एक आकार प्राप्त करून देण्याकरता ध्यानाची आवश्यकता योगशास्त्राने सांगितलेली आहे. म्हणून या ठिकाणी ध्यान मूलम गुरुमूर्ती हे वचन आपण काल विचारात घेत होतो. ध्यान करायचं असेल तर गुरुमूर्तींचंच करावं आणि त्या गुरुमूर्तींचं यथायोग्य स्वरूप कळण्याकरता त्या सद्गुरूंचं चरित्र अवलोकन करणं ही इष्टापत्ती आहे. त्यांचं चरित्र चिंतन करणं ही इष्टापत्ती आहे. त्यांचं चरित्र चिंतन करणं हे या ठिकाणी लक्षामध्ये येतं की सद्गुरूंचं मूल स्वरूप काय, सद्गुरूंचं स्वरूप काय, यथार्थ वर्णन त्यांचं काय आहे, ज्यांचं आपल्याला ध्यान करायचं आहे ते आहेत कसे. या वचनानुसार आपण आज चिंतनाला प्रारंभ करूया की ध्यान करायचं आहे. मग ध्यान करणाऱ्या ज्यांचं ध्यान करायचं आहे त्या सद्गुरूंचं यथार्थ रूप आपल्याला या चरित्र चिंतनातून प्राप्त होणार आहे. म्हणून या चरित्र चिंतनाचा हा उपक्रम. म्हणून आज आपण या ठिकाणी दुसऱ्या अध्यायापासून चरित्र चिंतनाला प्रारंभ करणार आहोत. काल आपण श्री गोपीनाथजी पंडित गोसावी यांचं तीर्थयात्रा गमन पाहिलं. काशी क्षेत्रातून ते बाहेर निघाले आणि निघाल्यानंतर अनेक तीर्थयात्रा तीर्थक्षेत्र वर्णन करत करत निघाले. निघत असताना या दुसऱ्या अध्यायाचा प्रारंभ करताना गुरुभक्त भाऊमामा लिहितात की भागीरथी आणि गुरुकृपारथी असे दोन रूपक करून त्यांनी वर्णन केलं की या भागीरथी मातेचं निव्वळ स्मरण आपल्याला पवित्रत्व प्राप्त करून देणार आहे. स्नान केलं तर मुक्ती प्राप्त करून देणारे, दर्शन केलं तर तरीही मुक्ती प्राप्त करून देणारे आहे. असं रूपक करून या ठिकाणी स्वतः सद्गुरूंना भीमरथीचं या ठिकाणी भागीरथीचं ते रूपक घेऊन सद्गुरूंचं वर्णन करतात. ही भागीरथी पर्वतांहून बिकट कडे दरडी फोडून उतरली पावन करीत आवनी दर्शनी स्पर्शनी भवमुक्त. या पृथ्वी तलावर कशा करता आली तर सगळ्यांना या ठिकाणी उद्धार करण्याकरता, जडजीवांचा उद्धार करण्याकरता ही भागीरथी या ठिकाणी आली. त्याच प्रकारे गुरुकृपारथी तैसी निघोनी सद्गुरूचे मानसी महापातककडे विध्वंसी दे भक्तासी संतोष. मग ही गुरुकृपारथी कशी आहे तरी सद्गुरूंच्या मनामधून निघालेली आहे. मानसी महापातक विध्वंसी, महापातकांचा नाश करत करत निघालेली आहे. गुरुकृपारथी तैसी अभेद्य लाटरेषा पुसी प्रेमरस पाजोनी भक्तासी ब्रह्मसायुज्यासी देतसे. ब्रह्मसायुज्य मुक्ती प्राप्त करून देण्याचं काम हे गुरुकृपारथी करते आहे. अजून काय गुरुकृपारथीचं महात्म्य आहे तर अविद्यादी षड्रिपूजान सन्मुख येता निवटून भक्ता भक्ती ज्ञान पुरवीत. अशा प्रकारानं अंतःकरण वृत्ती स्थिर करण्याचं काम ही गुरुकृपारथी भागीरथी करते आहे. या गुरुकृपेचं वर्णन करताना, या कृपारथीचं वर्णन करताना अंतःकरणामध्ये काय उत्पन्न होतं तर सात्विक भावादी थोर थोरी वैराग्यादी षटक संपत्तीपुरी बोधपूर्ण करी क्रीडा सवे. गुरुकृपा ओळगे जयावरी आपपर जाऊनीची दैक्यवरी भक्तिप्रेमानंद या उपरी भोगी हे करी कृपा खून. अंतःकरणामध्ये भक्तिप्रेमाचा उदय प्राप्त करून देणारी ही भागीरथी गुरुकृपा भागीरथी आहे. अंतःकरण वृत्ती सद्गुरूंच्या चरणाशी जर आपण लीन केली तर त्याचा परिणाम काय होतो तर अंतःकरणामध्ये असणारे सगळे विकल्प निवृत्त होतात, अज्ञानाचा नाश होतो, ज्ञानोदय प्राप्त होतो. म्हणून या सद्गुरूंचं अशा प्रकारे वर्णन करून पुढं कथाभाग या ठिकाणी सांगतात की पंडित गोपीनाथ भक्तजन निघून आले त्रिवेणी संगम स्नान. परमपावन प्रयागराजाच्या ठिकाणी ही यात्रा आली. तीर्थविधीचं स्नान झालं, समस्त भक्तजनांनी स्नान ध्यान केलं आणि या ठिकाणी येऊन यथायोग्य तीर्थविधी केला. तिथून पुढे ही यात्रा निघाली. अमरपट, कटनी, जबलपूर या मार्गानं येऊन सीताबडीला 2 दिवस मुक्काम केला. त्याच्यानंतर रामटेक विश्रांती स्थान, रामतीर्थी करुणी स्नान, नागपूर पट्टण ठाकरे, नागपूरमध्ये आली ही यात्रा. आल्यानंतर इथे असणारे जे भोसले वंशी राजे होते त्यांच्यापर्यंत ही वार्ता गेली की कोणी महात्मा अधिकारी संत पुरुष संत समुदाया समवेत आपल्या नगरामध्ये आलेला आहे
आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. कारण पूर्वी राजसत्तेला धर्मसत्तेचा अंकुश होता आणि राजसत्ता ही धर्मसत्तेला मानणारी होती. म्हणून या ठिकाणी हे राजे स्वतः लवाजम्यासहित गोपीनाथजी पंडित गोसावी यांच्या स्वागताकरता आले. पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे ज्ञानोबाराय वर्णन करतात की एखाद्या पुण्यपुरुष महात्म्याला पाहिल्यानंतर मनामध्ये समाधान अवस्था प्राप्त होते, त्याप्रमाणे अवस्था झाली. विवेक वैराग्य भक्ती ज्ञान पूर्ण शांत दांत सतेज मूर्ती जाण देखोनी घातले लोटांगण मस्तकी चरण वंदिले. पाहिल्याबरोबर अंतःकरणामध्ये एक भावना निर्माण झाली आणि या मूर्तीचं दर्शन घेतलं, साष्टांग नमस्कार केला आणि राजा आपल्या भाग्याचं वर्णन करू लागला. आणि कृपा करा, आमच्या घराला आपण आता आपले पाय लावा आणि आमचं घर पवित्र करा. कारण ज्या ठिकाणी संत चरण रजक्कल लागतात ती जागा पवित्र होते. म्हणून या ठिकाणी पालखी मेना सिद्ध केला आणि महाराजांना सांगितलं की तुम्ही पालखीमध्ये बसा. महाराजांनी सांगितलं परिनाथाचे विरागमनी पूज्यता सन्मानीचा अडकाय. कोणत्याच प्रकारची अपेक्षा नव्हती. म्हणून सांगितलं वैभव वाहना काय काज, वैभवाची आम्हाला गरज नाही. पायी तीर्थयात्रा सहज, आमची पायी तीर्थयात्रा आहे. वाहनामध्ये बसले नाहीत, मेण्यामध्ये पालखीमध्ये बसले नाहीत, स्वतः पायी निघाल्यानंतर मानपान पूज्यता डोळा आम्हासी तो दुस्सह सोहळा करोनी गजर एक वेळा त्यागुनी स्थळा निघाले. मानपान पूज्यता हे संतांचं लक्षण नाही म्हणा. संत कुणाला म्हणायचं असेल तर या संत लक्षणाचं वर्णन संत वाङ्मयामध्ये वेदशास्त्रादी पुराणांमध्ये ठाई आपल्याला सापडतं. स्वकीर्ती कानिना ऐकावी या प्रकारानं ज्ञानोबाराय वर्णन करतात. पूज्यता डोळा न देखावी, कोणत्याही प्रकारची मान सन्मानाची अपेक्षा संतांच्या ठिकाणी नसते. मानपान पूज्यता डोळा हे आम्हाला या ठिकाणी पाहावलंच नाही. निघाल्यानंतर या राजांनी स्वागत करावं. आपल्या सामर्थ्यानं आपण संतांचं पूजन केलं पाहिजे. आपलं जेवढं सामर्थ्य असेल तेवढ्या सामर्थ्यानं सद्गुरूंची संतांची आपण सेवा उपासना केली पाहिजे. म्हणून राजानं काय केलं, अल्पसेवा म्हणून रौप्य पात्री सुवर्ण भरून सुवर्ण घेतलं, रौप्य पात्रामध्ये भरलं आणि या ठिकाणी चरणाशी ठेवल्यानंतर हे पाहिल्यानंतर यत्किंचितही मनामध्ये आकांक्षा अभिलाषा निर्माण झाली नाही. कारण निरपेक्ष मुनीम शांतम अनपेक्ष शुचिर्दक्ष, कोणत्याही प्रकारची अपेक्षाच नाही ना. पाहिला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर हसल्यानंतर राजाच्या लक्षामध्ये आलं की सोने आणि माती आम्हा समानची हे चित्ती, सोने रूपे आम्हा माणिके समान मृत्तिके पाषाण खडे जैसे. कोणत्याही प्रकारचा अभिलाष अंतःकरणामध्ये नाही. राजाला नमस्कार केला. यथायोग्य राजाकडून सन्मान प्राप्त होत होता पण घेतला नाही. आणि मग तिथून निघाल्यानंतर वर्धा तुळेगाव कौंडिन्यपुरापर्यंत ही यात्रा आली आणि कौंडिन्यपुराला येऊन आदिमातेचं माहेर घर म्हणून वस्ती केली. दुसऱ्या दिवशी भगवती रुक्मिणी मातेचं दर्शन केलं, भजन केलं आणि तिथून पुढे निघाले. मूर्तिजपूर, ऐलीजपूर, अंकोल आणि बळवंतपूर, खानगावीहून मल्लिकापूर गाठले. मलकापूरपर्यंत ही यात्रा आली. तिथून घाटारंभ बुरुड ठाणे घाट पार केला. बुलढाण्याला ही यात्रा आली आणि देऊळ घाटला मात्र मुक्काम झाला. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी आपले सर्व नित्यनियम पार पाडावेत अशा प्रकारचा दंडकच होता महाराजांचा. आणि म्हणून या ठिकाणी नामसंकीर्तन त्या ठिकाणी मुक्कामाला झालं आणि तिथून ही यात्रा आली धावेड नावाच्या नगरामध्ये. या धावेड ग्रामामध्ये आल्यानंतर अतिशय विलक्षण एक गोष्ट या ठिकाणी घडली. स्वतः भाऊमामा सांगता धन्य संत महिमान स्वय रक्षण चक्रपाणी, परमात्म्याने त्यांचं रक्षण केलं. अशी एक विलक्षण कथा या धावेड ग्रामामध्ये घडली. बादशाही मोगल अंमल अंदाधुंद वृत्तिस्त केवळ, ऐसा ग्रामाधिकारी सबळ कमळाकर खळ नाम ज्याचे. मोगलांचा अंमल होता आणि ग्रामाधिकारी जे होते ते अंदाधुंद झालेले होते आणि त्याचं नाव होतं कमलाकर. अतिशय खळ होता. पांथस्थाचे करून छलन, नीच दुष्टवृत्ती पत्करून आलेल्या अतिथी लोकांना आश्रयाला ठेवायचं आणि रात्रीतून त्यांचं सर्वस्व धन हरण करून घ्यायचं. अशा प्रकारची त्याची ही वृत्ती होती. याच गावामध्ये एक ओस मठ पडलेला होता.
त्याच्यामध्ये ब्रह्मराक्षसाचं वास्तव्य होतं. आणि हा ब्रह्मराक्षस काय करायचा, रात्री आलेल्या पांथस्थांचं भक्षण करायचा आणि दुसऱ्या दिवशी हा कमळाकर यायचा आणि येऊन सगळं धनसंपत्ती लुटून घेऊन जायचा. ही यात्रा तिथं आलेली पाहिल्यानंतर यानं मोठ्या संतोषानं सन्मान करत स्वागत केलं आणि आम्ही दास सर्व भावे, लटकच बोलू लागला, सेवेसी तत्पर आघवे, निश्चिंत मनी असावे, तुम्ही निश्चिंत राहा, तुमच्या मुक्कामाची आम्ही व्यवस्थित सोय करतो, काळजी करू नका. अशा प्रकारे त्याचं हे गोड बोलणं आणि त्या गोड बोलण्यानं त्याचं स्वागत महाराजांनी स्वीकारलं. आणि स्वीकारल्यानंतर ज्या ठिकाणी ब्रह्मराक्षस होता त्या मठामध्ये वास्तव्य केलं. संध्याकाळ झालेली होती. या ठिकाणी नित्यनियम सगळ्यांचे झाले. सगळ्यांनी आपापले अंथरूण टाकून निद्रादेवीच्या अधीन सगळे झाले. सवेची ठाकले निद्रा मंदिर, जागती पंडितनाथ समोर, गीता ग्रंथ थोर घेऊन चालून चालून सगळे दमले होते. पण तो का म्हणे नियम प्राणासंसाठी, नियम पूर्ण केल्याशिवाय जमिनीला पाठ लावत नाहीत ते संत. अशा प्रकारानं या गोपीनाथजी पंडितांचा एक नियम होता की संपूर्ण 18 अध्याय गीता वाचल्याशिवाय झोपायचं नाही. सगळे झोपलेले होते. गीता ग्रंथ घेतला, काही उघडण्याची गरज नव्हती, पण प्रत्यक्ष वाङ्मय मूर्ती म्हणून गीतेला नमस्कार केला आणि नमस्कार करून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणून प्रारंभ केला. संपूर्ण 18 झाल्याशिवाय झोपायचं नाही, हा त्यांचा नित्यनियम होता. त्याच वेळेला भूतानामीश्वरोपी सन, भगवद वाक्य वाचून पूर्ण, सन्मुख पाहे अवलोकून अघटित जाण देखील, हे वाक्य उच्चारलं. त्याच वेळेला अघटित घटना घडली. अक्राळ दाडा, विक्राळ नयन, ऊर्ध्वकेश कज्जल वर्ण, लळलळीत जिव्हा विचकोन, भक्षावया कारणे धाविन्नला. अतिशय अघटित रूप त्यांना दिसलं. अक्राळ दाढा, विक्राळ नयन, कज्जल वर्ण, ऊर्ध्वकेश झालेले आहेत, लळलळीत अशी जिव्हा या ठिकाणी बाहेर आलेली आहे. असं हे रूप पाहिलं आणि रूप पाहिल्यानंतर महाराजांच्या अंगावर त्यानं धाव घेतली. पण भक्त होते ते परी गोपीनाथ भक्त पूर्ण, निवांत निश्चळ अंतरी जाण, ज्यासी भगवत रूप दिसे संपूर्ण, आसुरदेही न्यून कैसे. अहो भक्त आणि भक्तांची अवस्था वर्णन करताना सर्वभूतेषु यः पश्येत भगवद भावमात्मनः, किंवा जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, ही वृत्ती स्थिर झालेली होती. त्यामुळं विशेष असं भय काही वाटलं नाही. मग मात्र त्याच्या लक्षामध्ये आलं आणि स्वतः त्याच्याशी बोलू लागले, अरे बाबा कोण तू, अशी दशा तुझी का झालेली आहे. एवढं मात्र वचन ऐकल्याबरोबर त्याच्याही मनामध्ये यांच्याविषयी आदरभाव निर्माण झाला आणि मुळामध्ये यांचं दर्शन झाल्याबरोबर पापताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासांची. संत महात्म्यांचं दर्शन पापताप दैन्य निवृत्त करणारं आहे. समस्त पापतापांची निवृत्ती संत दर्शनाचा परिणाम म्हणून सांगितली गेली असेल तर यालाही संतांचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्याबरोबर या ठिकाणी त्याचं सर्वस्व निवृत्त झालं. आणि निवृत्त झाल्यानंतर मग मात्र तो बोलू लागला. मागील सगळं त्याला आठवू लागलं आणि आठवून हात जोडले आणि हात जोडून भक्तराजांना नमस्कार केला आणि बोलू लागला की हे भक्तराज शिरोमणी, मज लागी मुक्त करे, मला मुक्त करा. आता तुमचं दर्शन झालेलं आहे आणि तुमच्या दर्शनानं या ठिकाणी मला मुक्त अवस्था प्राप्त होणार आहे. माझे सर्व पाप आता नष्ट झालेले आहेत. कृपा करा आणि मला मुक्त करा. कारण कृपा करणं हे संतांचं एक लक्षण सांगितलेलं आहे महाराज. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही. ज्या ठिकाणी कृपा जन्माला येते त्यालाच संत म्हणावा असं माऊली आपल्याला सांगतात. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपालू आकृतद्रोह, हा भागवताने आपल्याला तेच सांगितलं. अकारण कृपा करणं हा संतांचा धर्म आहे, स्थायी भाव संतांचा आहे. म्हणून या ठिकाणी त्यानं विनंती केली, प्रार्थना केली. प्रार्थना करून संतांना विनवणी तो करू लागला की मी 6 शास्त्र, दशग्रंथ, वेद, उपवेद, श्रुती हे सगळं जाणणारा होतो, पण अंतःकरणामध्ये ज्ञानाचा अभिमान झाला आणि परिणामता माझी ही अवस्था झाली. इतर लोकांना मी त्रास देऊ लागलो, नावं ठेवू लागलो. ज्ञान गर्वे ताठा मानसी, कदा न मिले नाही संतासी, हेळसोनी भजन मार्गासी, या योनीसी पावलो. संत साधू ऋषी मुनी ब्राह्मण यांना मी त्रास दिला, अपमानिले बहुत द्विज, भजनी विनमुख केले सहज, साधू संतांचा अपमान केला म्हणून ही अवस्था झाली. मुका झालो वाचा गेले. सुंदर रूपक महाराजांनी वर्णन केलेलं आहे. याच्यामध्ये जी अवस्था आहे
तीच अवस्था या ब्रह्मराक्षसाने वर्णन केली. नाही केला करविला परोपकार, तुकोबाराय नाटामध्ये सांगतात. त्याप्रमाणे आचरण मी केलं आणि त्याचा परिणाम मला ही अवस्था प्राप्त झालेली आहे. एकादशीस अन्नपान, तांबूल भक्षण, अगम्य आगमन असं सगळं मी केलेलं आहे. माता पित्यांचा अपमान केला. किती म्हणून अपराध सांगू. मी आता अपराध सांगायला गेलो तर रात्र सर पुरणार नाही आपल्याला. एक काम करा, कृपावंत व्हा आणि मला या ठिकाणी उद्धार प्राप्त करून द्या, मला मुक्त करून द्या. रडू लागला, नमस्कार करू लागला वारंवार नमस्कार करताना माझ्या हातून अनेक अपराध घडलेले आहेत. तारी तारी स्वामी राजा, तुझी यात्रा उद्धार माझा. त्यानं महत्त्वाचं वर्म सांगितलं की महाराज आता कृपा करा, याच्यातून मला तारून न्या, की माझा उद्धार करणं हीच तुमची यात्रा आहे. ही तुमची यात्रा इथे येण्याचं कारण जर काही असेल तर माझ्या उद्धाराची सोय होती, म्हणून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. हत्या घडल्या अनेक ज्या दर्शनेची तुझ्या निवटल्या, या दर्शनाने माझं सगळं पापताप नष्ट झालेलं आहे. कृपा करा, कृपा करा. महाराजांना काही सुचेना काय करावं. त्याच वेळेला एक कुंभ जवळ होता, एक कळशी जवळ होती. त्या कळशीच्याकडे त्यांनी निर्देश केला आणि सांगितलं की लहान रूप धारण कर आणि याच्यामध्ये जाऊन बस. त्याच्यामध्ये तो जाऊन बसला. पुन्हा त्या कळशीवर भगवती गीता माता ठेवली आणि पुन्हा 18 अध्याय गीता वाचली. हा सगळा प्रकार होईपर्यंत प्रातःकाळ झाला. पुन्हा ही गीता वाचली आणि गीता वाचल्यानंतर विमान आलं आणि विमान आल्यानंतर वैष्णवराज जयामध्ये माळा मुद्रांकित चतुर्भुज अवघे सारखेची भक्तराज. विमान आलं, विमानामध्ये बसून तो निघाला, मुक्त झाला तो जीव. धन्य आज दिन हा म्हणून तो आपल्या भाग्याचं वर्णन करू लागला. सगळ्यांना त्यांनी नमस्कार केला, आशीर्वाद सगळ्यांना दिला आणि गोपीनाथजी पंडित गोसावी महाराजांना म्हणतो, तुमच्या कृपेने माझा उद्धार झाला म्हणून तुझ्या वंशाला मी सहाय्यता करेल असं स्वतः तो बोलू लागला. बोलत असताना पुन्हा साष्टांग नमस्कार त्यानं केला. विमानावर बसला, हरिनाम स्मरण करू लागला, निघाल्यानंतर त्याने विचारलं, महाराज आपल्याला काही पाहिजे असेल तर मागून घ्या. गोपीनाथजी पंडित गोसावी त्याला म्हणतात, बाबा काही गरज नाही मला देण्याची, पण जर तू देत असशील तर एक काम कर. तब म्हणे भगवत भक्त नाम कंठी सदोदित राहो भाव हे मनोगत. माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे की भगवंताचं वारंवार स्मरण माझ्या कंठामध्ये राहिलं पाहिजे, असा आशीर्वाद तुम्हाला दे. ऐकलं. हे ऐकल्यानंतर आनंद वाटला. त्याच वेळेला गोपीनाथजी पंडित गोसावी यांचे चिरंजीव शंकरजी महाराज हे उठले. जागृत होऊन त्यांनी पाहिलं की हा कुणीतरी दिव्य असा पुरुष दिसतोय. तीही पुष्पहार समर्पिले. त्याच्या मस्तकावर यांनी हात ठेवला आणि सांगितलं की म्हणती होईल परमभक्त, ख्याती वाढेल जगतात. सांगून गुप्त झाला. ते विमान निघून गेलं. मस्तकावर हात ठेवला शंकरजी महाराजांच्या आणि सांगितलं की हा परमभक्त होईल म्हणून. इकडे हा कमळाकर जो होता तो सकाळीच उठला, विचार केला काशीवरून ही यात्रा आलेली आहे, बहुत समुदाय सोबत आहे, म्हणजे आपल्याला आज विपुल असं धन प्राप्त होणार आहे. एक काम करूया आपण. लवकर उठला, सगळं आवरलं आणि आवरून या ठिकाणी तो निघाला. निघाल्यानंतर खूप सामुग्री आपल्याला मिळणार आहे म्हणून सोबत काही जण घेऊन गेला. तो या वाड्यामध्ये आला. आल्यानंतर पाहतो तर काय, प्रत्येकजण आपला आपला नित्यनियम करत होता, नित्यकर्मामध्ये रत होता. आणि नित्यकर्म करत असताना त्यानं पाहिलं आणि एकदम त्याला आश्चर्याचा धक्का बसला. अरे हे वाचले कसं काय. एवढ्या मोठ्या राक्षसाच्या हातून यांचं वाचणं हे अघटित काहीतरी आहे. म्हणून तो या ठिकाणी महाराजांपाशी आला आणि दंडवत करू लागला. म्हणे स्वामी अपराधी तोर, माझ्याकडून अपराध झाला. या ब्रह्मराक्षसाच्या वाड्यामध्ये मी तुम्हाला ठेवलं, मी तुम्हाला ओळखलं नाही. चमत्कार पाहिला आणि नमस्कार यानं केला. संपले कृतकर्म दुर्धर करी उद्धार पातक्या. त्यानेही विनंती केली, महाराज माझा उद्धार करा, कृपा करा, उद्धार करा म्हणून तो याचना करू लागला. आणि मग त्यानं प्रतिज्ञाच केली, आजपासून स्वामी चरण न सोडणे ही प्रतिज्ञा पूर्ण. महाराज या ब्रह्मराक्षसाचा उद्धार तुम्ही केलात, आता मी तुम्हाला कदापि सोडणार नाही, मी तुमच्या सोबतच राहणार. भाऊमामा वर्णन करतात, संत संगतीचा महिमा अद्भुत. हा अद्भुत महिमा संत संगतीचा आहे. तोही निघाला. महाराज निघाल्याबरोबर यात्रेला निघाला. तो निघाल्यानंतर महाराजांनी सांगितलं, बाबा आमच्यासोबत येऊ नकोस, एक काम कर, आम्ही परत येईपर्यंत तोवरी याची ठाई जाण, नित्य करावे नामानुष्ठान, हेची आमुची सेवा संपूर्ण. ऐसे आज्ञापून निघाले.
आज्ञा केली त्याला की इथंच राहा, आम्ही परत येतो, याच मार्गाने आम्ही परत येणार आहे, पण एक काम कर, भगवंताच्या नामचिंतनाचं अनुष्ठान कर, हीच आमची सेवा आहे, अशी आज्ञा केली. आणि तिथून पुढच्या प्रवासाला निघाले. प्रवासाला निघाल्यानंतर दरमजल करत ही यात्रा आणवे नावाच्या गावापाशी आली. आणव्या ग्रामामध्ये आल्याबरोबर एक वेगळंच चैतन्य गोपीनाथजी पंडित गोसावी महाराजांना जाणवू लागलं. भक्तिप्रेम मनामध्ये दाटून येऊ लागलं. आणि आणवे गावामध्ये आल्यानंतर ही पुण्यभूमी असावी असं मनामध्ये वाटू लागलं. दक्षिण वाहिनी सरिता जी पावनी नावाची नदी आहे, तिच्या काठावर बसलेलं हे आणवा नावाचं गाव. या गावाचं वैभव पाहिलं आणि अंतःकरणामध्ये अशी जाणीव झाली की ही पुण्यभूमी आहे आणि या भूमीचा आपला काहीतरी विशेष संबंध असला पाहिजे. 7 दिवसपर्यंत या ग्रामामध्ये ते राहिल्यानंतर नित्य हरिकथा, नामस्मरण, जयघोष त्या ठिकाणी होत होता. मग 7 दिवसानंतर ग्रामस्थांचा निरोप घेऊन ही यात्रा निघाल्यानंतर मनामध्ये पुन्हा पुन्हा वाटावं की या जागेचा आणि आपला पूर्वापार काहीतरी संबंध आहे. म्हणून त्रिवार वंदन केलं, पावनी नदीचं आचमन केलं आणि निघाल्यानंतर मुखामध्ये नामस्मरण होतं. नामस्मरण करत करत ही यात्रा निघाल्यानंतर ही यात्रा आणवे भूमीचं स्मरण करत करत हरसूल देवगिरी मनोहर राजधानी ठाकोनी भव्य नगर यवनताप थोर म्हणून निघते. देवगिरीपर्यंत आल्यानंतर पाहिलं तर यवनांचं साम्राज्य होतं आणि राजे यवन भ्रष्ट झाले, ठाई दोष घडले, अशी अवस्था सगळीकडे होती. राजा प्रजा पिढी, क्षेत्र दुश्चित्ताने तोडी, अशा प्रकारची ही अवस्था पाहिल्यानंतर मनामध्ये असं वाटलं की भगवंताचा लवकर अवतार व्हावा आणि या सद्भक्तांचं, सज्जनांचं रक्षण व्हावं आणि या दुर्जनांचा नाश व्हावा, अशी मनामध्ये इच्छा निर्माण झाल्यानंतर मग त्या ठिकाणी फार काळ थांबले नाही. तिथून पुढे निघाले आणि निघून गोदावरीच्या काठावर पैठण नगराला प्राप्त झाले. पुण्यनगर संतांचे नाथ महाराजांच्या दरबारामध्ये प्राप्त झाले. गोदावरीचं स्नान केलं. नित्य असणारा जो तीर्थविधीचं आचरण केलं आणि शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचं दर्शन घेतलं. 3 दिवसपर्यंत तिथं राहिले. तिथं राहून पुन्हा हरिकीर्तन, संत समागम, नामस्मरण इत्यादी सगळं त्याही ठिकाणी झालं. तिथून ही यात्रा निघाल्यानंतर शेवगाव, तिसगाव आणि अहमदनगरलाही आली. 1 दिवस तिथं राहिले. तिथं राहून बीड, परांडा, मांजरा नदी, वाडी, आष्टी, वैष्णव मांदी सहित भीमा नदी ठाकले. या भीमेपर्यंत हे आले. भीमेच्या काठावर आले. वस्ती करून ऐलतीर देखती श्री क्षेत्र पंढरपूर. पलीकडच्या काठावर आता महाक्षेत्र पंढरपूर आहे. महायोगपीठ असणारं पंढरपूर क्षेत्र आहे. आनंद वाटला. वस्ती अलीकडच्या तीरावर केली आणि केल्यानंतर रखुमादेवीवर कळस सुंदर, नाम घोष गजर गर्जती. भीमा दक्षिण वाहिनी ही भगवती चंद्रभागा माता, पुण्यसलीला चंद्रभागा माता पाहिली आहे. आणि तिथं आल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये येऊन तीर्थस्नान केलं. स्नान केल्यानंतर या पंढरपूर क्षेत्राचा विधी जर काही असेल तर तिसरं महत्त्वाचा विधी कोणता नसून भगवती चंद्रभागा मातेचं स्नान आणि भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचं दर्शन, हाच तीर्थविधी आहे. म्हणून या ठिकाणी स्नान केल्यानंतर मोठी दाटी झालेली होती. अनेक लोक त्यांच्याकडे येऊ लागले, कारण काशीवरून कोणीतरी साधू महात्मा इथे आलेला आहे असं जाणलं. लोकांची दाटी होऊ लागली. पुजारी, ब्राह्मण, वेदशास्त्री, पंडित लोक सामोरे आल्यानंतर प्रत्येकाचा यथायोग्य सन्मान करत महाराज निघाले. हृदयीच असता आत्माराम, राम भेटी लागी कष्टती दुर्गम, यासी मूळ कारण अज्ञान परम, ज्ञाने पूर्ण काम भगवत भक्त, अशी त्यांची अवस्था होती. पण या गर्दीकडे पाहिला, दान धर्म केला, बहुत याचक गण तो शविले. कुंडलिकरायांचं दर्शन, क्षेत्रप्रदक्षिणा हे सगळं केलं आणि सगळं करून या ठिकाणी नामदेवरायांच्या दरबारामध्ये आले. नामदेवरायांच्या समोर उभे राहिल्यानंतर मल्लिकार्जुन भगवंताचं दर्शन घेतलं, कालभैरवांचं दर्शन घेतलं. तिथून चोखोबारायांच्या समाधीपाशी आले, नामदेवरायांच्या समाधीपाशी आले आणि याच महाद्वारामध्ये भक्त शिरोमणी श्री नामदेव महाराजांनी या ठिकाणी क्रीडा केलेली आहे, भगवंतांना क्रीडा केलेली आहे. म्हणून साष्टांग नमस्कार या महाद्वारामध्ये घातला. नमस्कार केला, नामस्मरण केलं, जयघोष केला
आणि तिथून या ठिकाणी आतमध्ये गेले. गरुड पारापाशी थांबले. भगवंताचं ते मुखकमल पाहू लागले आणि विचार केला की एकाकी न रमते ऐसी श्रुती, म्हणून आनंदा येतसे भरती, भक्त प्रेमानंदे डुल्लती, आनंद एकांती विटोनी प्रगटे. त्या परमात्म्याला एकट्याला करमत नव्हतं, म्हणून त्या परमात्म्याने हे सगळं निर्माण केलं. ते निर्माण केलं हे आमच्याकरताच निर्माण केलं, कारण भक्त प्रेमानंदे डुल्लती, एका आनंद एकांती विटोनी प्रगटे, एक प्रेमानंदे नाचती, एक नामस्मरणे गरजती. सोबतची जी भक्त मंडळी होती ती जय जयकार करू लागली. लोटांगण कोणी घेऊ लागलं, कोणी जयघोष करू लागलं, कोणी भगवंताचं इकडून मुख पाहत आहे, कोणी इकडून मुख पाहत आहे. भगवंताच्या समोर उभे राहिले. सगळं सामुग्री गोळा केलेली होती. सामुग्री गोळा करून भगवंताच्या समोर आले. भगवंताचं ते मुखकमल पाहिलं. पाहिली या वेध लावी, बैसे जीवी जडुनी, सावळे परब्रह्म आवडे या जीवा. अशा प्रकारची अवस्था मनामध्ये निर्माण झाली आणि ते रूप पाहता पाहता तन्मय अवस्था प्राप्त झाली आणि भगवान परमात्म्याची यथायोग्य पूजा केली. पूजा केल्यानंतर परमात्म्याला मोठा तुळशीचा हार घालण्यात आलेला आहे. केशरी गंध परमात्म्याला लावण्यात आलेला आहे आणि परमात्म्याचं सुंदर ध्यान मनामध्ये साठवून अभिषेकाधिक उपचार पार पडल्यानंतर चरणारविंदी चित्त स्थिर केलं आणि लक्ष्मी व्यंकटेशाचं दर्शन घेऊन जगन्मातेच्या मंडपामध्ये हे आले. जगज्जननी जगदंबा आदी माता रुक्मिणी मातेचं या ठिकाणी पूजन केलं. पूजन केल्यानंतर शरण 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 म्हणून या ठिकाणी वारंवार परमात्म्याची भाक भाकू लागले. प्रार्थना केली, बालकावरी अखंड कृपा, सांभाळ करणे माये बापा, आमच्यावर कृपा करा, सांभाळ करा आमचा. म्हणून पंढरीशाचा घेऊन निरोप, वस्ती पुंडलिका समीप. भगवंताचं दर्शन घेऊन यात्रा पुन्हा वाळवंटामध्ये आली. आल्यानंतर काही काळ ही यात्रा पंढरपुरामध्ये राहिली. तिथून पुढं सोलापूर मार्गे हे कर्नाटकपर्यंत ही यात्रा पोहोचली. कृष्णा नदीच्या पवित्र काठावर येऊन 5 दिवस तिथं स्नानादी कृत्य करून तीर्थविधी करून तिथं मुक्काम केला. कृष्णाबाईचा महिमा कोण वर्णवेल सीमा, अशी ही परमपवित्र असणारी कृष्णा नदी तिच्या काठावर 5 दिवस विश्रांती करून तुंगभद्रा नदीच्या काठावर आले. वेदावती महानदी स्नानदान यथाविधी, बल्लारी ग्राम देखोनी आधी नाम पदोपदी गर्जती. अशा प्रकारे ही यात्रा कर्नाटक प्रांतामधून निघून कर्नाटकच्याही पलीकडे म्हणजेच आजचा असणारं जे तिरुपती आहे तिथपर्यंत ही यात्रा पोहोचली. कावेरी कांची पक्षीतीर्थ देखुनी परोपरी, वस्तीसी आनंदांतरी नाम गजरी गर्जती. तिथपर्यंत ही यात्रा आली. तिथपर्यंत यात्रा येऊन त्या त्या क्षेत्राचा विधी करत करत मधुरा मीनाक्षेश्वर स्थळ त्रिरात्र वस्ती, केवळ 3 रात्र तिथं राहिले. पुन्हा शिवागंच मांची 3 वल्ली, त्रिवेंद्रम तुतिकोरे मुहल्ली, रामेश्वर पंचक्रोशी आली देखुनी निवाली अंतरा माझी. रामेश्वरपर्यंत ही यात्रा पोहोचली आणि रामेश्वरला आल्यानंतर मात्र आता मनामध्ये विचार केला की ही दक्षिण यात्रा जी आपली आहे ती आता उद्या सफल होणार आहे. उदयिक रामेश्वर दर्शन म्हणून पावले समाधान. समाधान अवस्था प्राप्त झाली. रात्रचिंतनामध्ये गेली. उठोनी प्रातःकाळी जपोनी रामनामावळी स्नान कल्य, रामनाम स्मरण करत करत या रामेश्वर क्षेत्रामध्ये ही यात्रा आली. उपाध्याय जे सेतुपती उपाध्याय जे होते ते पुढं आले. पुढं येऊन स्वागत केलं, सन्मान केला आणि भगवंताच्या दर्शनाला हे घेऊन गेले. भगवान श्रीरामांनी पूजलेलं हे शिवलिंग होता. पूजा केली. यात्रा निर्व्यंग संपविली. त्या ठिकाणी आपल्या यात्रेची सांगता केली आणि पुन्हा साष्टांग नमस्कार केला. विनवणी केली. विनवणी करून कृपा करा म्हणून प्रार्थना केली. नित्य गंगोत्री स्नान, महापुरुष हे महिमान. महापुरुषाचं महिमान जर काही असेल तर नित्य गंगोत्री स्नान हा विचार मनामध्ये केला आणि बहुत दिवस वस्ती करून रामेश्वर नित्य दर्शन, अहर्निशी नामसंकीर्तन, आनंदपूर्ण सकळासी स्नानादी कृत्य केले. काही काळ तिथं राहिले आणि काही काळ तिथं राहिल्यानंतर मग मात्र ही यात्रा रामेश्वरहून या ठिकाणी ज्या मार्गाने गेली होती त्या मार्गाने परत फिरली. परत फिरल्यानंतर हा 3रा अध्याय या ठिकाणी संपला. या 4थ्या अध्यायाला प्रारंभ करत असताना 4थ्या अध्यायामध्ये ह्या यात्रेच्या परतीच्या मार्गाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. ही यात्रा ज्या मार्गाने गेली होती त्याच मार्गाने परत आली आणि परत येऊन बहुत दिवस प्रवास करून येऊन ठाकले अन्वे स्थान. अन्व्याला ही यात्रा परत आली आणि परत आल्यानंतर
कमळाकर जो होता नामानुष्ठान करण्याकरता बसलेला होता, त्यानं ऐकलं. तो धावत सामोरा आला, दंडवत नमस्कार केला आणि आनंदाश्रू अभिषेकित गुरुचरण रत आनंदे. त्यानं सद्गुरुचरणाच्या ठिकाणी आपल्या अश्रूंनी अभिषेक केला. होता सद्गुरु दर्शन झालं. अंतःकरणाची तृप्ती अवस्था प्राप्त झाली. या प्रकारे याच जागेवर बसून त्यानं अनुष्ठान केलेलं होतं. असा त्याचा नित्यक्रम होता. या गोपीनाथजी पंडित गोस्वामी महाराजांनी त्याच्याकडं पाहिलं आणि पाहिल्यानंतर मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवून त्याला विचारलं, बाबा तुझ्या या अनुष्ठानानं आम्ही प्रसन्न झालेलो आहोत, काय मागायचं असेल ते माग. त्यानं सांगितलं, महाराज काहीच आता इच्छा नाही, आपला वियोग आम्हाला कदापि होऊ नये अशी अंतःकरणामध्ये इच्छा आहे. एक काम करा, आपण इथेच राहा. तात्काळ होकार दिला कमळाकर या ग्रामाधिकारी जो होता त्याला. काशीचे राहणारे पण या भक्ताच्या इच्छेकरता श्रीक्षेत्र अनुवा येथे स्थायिक होण्याचं ठरवलं. बळीचे द्वार रक्षित, पांडवांची सेवा करीत, गोपिकांची मने धरीत, गोपाळ ठेवीत संतोषी. भगवंताची ही आज्ञा आहे. कुंडलिकाचे भक्तीसाठी अद्याप उभा जगजेठी, भक्तिनिष्ठा अत्यंत लाठी, भक्तिप्रेमासाठी राहिले. भक्तिप्रेमाकरता इथं राहिले. कमलाकराने सगळ्यांना बोलवून सांगितलं की महाराज इथेच राहणार आहेत. सगळ्यांना आनंद वाटला. सप्तदिनपर्यंत थोर उत्सव केला. देशोदेशीचे संत आले, सज्जन आले, नामस्मरण, कथा कीर्तन इत्यादी कार्यक्रम झाले. आणि या ठिकाणी संत अनुग्रह प्राप्त होण्याकरता सगळेच ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक भक्त या ठिकाणी येऊ लागले. एरवी योगक्षेमाची चिंता, स्वप्नीही नातळे भगवत भक्ता. कोणी म्हणेल की काशी सोडून आले म्हणजे आता योगक्षेम यांचा कसा चालेल, पण योगक्षेमाची चिंता, स्वप्नीही नातळे भगवत भक्ता. स्वप्नामध्येही भगवत भक्तांना आपल्या योगक्षेमाची चिंता नसते. त्यामुळे काही अडचणच नव्हती. इथं राहिले. गीता भागवत पठण, हरिभजन नित्यनियम या सगळ्या प्रकारानं आपलं आयुष्य यापन केलं. शुभमुहूर्त पाहिला आणि शुभमुहूर्त पाहून संत सज्जन सगळे गोळा केले आणि उल्हासाने नामस्मरण करत करत निळामणे स्वरूपसिद्धी नित्य समाधी हरिनामे देह विसर्जन पै केले. देह विसर्जन केला. आता आपण म्हणू की देह विसर्जन केला, पण हा लोकदृष्टीचा विचार आहे. संतांची अवस्था काही, रवी नोहे उदो असताकार, लोकी साचार बोली जे बोलिये. की संत देहाने जरी गेले तरी संत आपल्यामध्ये असतात. स्थूल देहाचा परित्याग झाला तरी सूक्ष्म देहाने संत आपल्यामध्ये आहेतच. घटाकाश मठाकाश, घट मठ नाशे महाकाश, मिळे हा शब्द वाच्य भास. एरवी आकाश सावकाश पै, आकाश आकाशच आहे, पण या आकाशालाच आपण नावं पाडले की घटाकाश मठाकाश. मुळामध्ये आकाश हे आहेच. एरवी आकाश सावकाश पै. अशा प्रकारे हे संतांचं जाणं आहे. असो तयाचे पुत्र कुलवंत असं शंकर नामे प्रगट विशेष. यांचे पुत्र होते शंकर महाराज. वैराग्य अंतःकरणामध्ये स्थिर होतं. विवेक वैराग्ययुक्त मानस, संसार पाश नुरेची पै. जसे वडील तसे पुत्र अखंड समाधानावस्थेमध्ये राहत होते. अष्टसात्विक भाव यांच्याकडे पाहिल्यानंतर जाणवायचे. शुद्ध बीजापोटी केवळ फळे गोमटी रसाळ हा सिद्धांत आहे. कोणता तर शुद्ध बीजापोटी फळे गोमटी रसाळ हा सिद्धांत असल्या कारणाने यात वावगं काहीच नाही. इतरही लोकांचा यांच्याविषयी प्रेमभाव जडला. याच वेळेला एक घटना या अनवाग नगरीमध्ये घडली. त्याचं वर्णन भाऊमामा करतात की ते ग्रामी पवित्र ब्राह्मण नामे तुकोजी सत्वसंपन्न. या गावामध्ये तुका विप्र नावाचे ब्राह्मण होते. अतिशय सात्विक अंतःकरण वृत्तीचे होते. देवी उपासक होते. अनुष्ठान करणारे होते. समाधानावस्थेला प्राप्त झालेले होते. शाखा यजुर्वेद माध्यंदिन यजुर्वेद शाखेचे होते. समाधानावस्थेमध्ये राहणारे होते. कर्म धर्म याच्यामध्ये कुशल होते. गृहाश्रम चालवणारे होते. आणि यांची स्त्री होती चांदाबाई नावाची. तीही कशी होती तर पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. ती पतिव्रता होती आणि स्वामीची या मनोभावा राहताने हे नित्यसेवा. स्वामीच्या मनाप्रमाणे ही सेवा करणारी होती. आणि स्वामीची आज्ञेवरी काया वाचा मने कर्म करी. स्वमताचा आग्रह न धरता पतिपरायण झालेली ही पतिव्रता होती. महापतिव्रता म्हणून तिचा गौरव केला आहे. हे पुण्य पवित्र दाम्पत्य सगळं यांच्यापाशी होतं, पण या ठिकाणी संतान रहित असल्या कारणानं उदास होते.
शुभ मुहूर्त पाहिला आणि तुळजापूर नावाच्या क्षेत्राला हे आले. अनुष्ठान मांडलं, उपोषण बहुत दिन केलं. सांडून एक क्षुधा तृषादी वार्ता, जगदंबा ध्यान आदिमाता, आदिमातेचं ध्यान करू लागले. विघ्न येऊ लागले मध्ये मध्ये, पण तरीही या कोणत्याही विघ्नांना न घाबरता निश्चिंत तुका विप्र राहू लागले. जगदंबेचं ध्यान करू लागले. अनुष्ठान असं पूर्ण केलं. या अनुष्ठानाचा परिणाम असा झाला, जगदंबा झाली प्रसन्न. अष्टभुजा रूपामध्ये ही जगज्जननी जगदंबा प्रगट झाली आणि मनामध्ये काय इच्छा असेल ते माग म्हणून सांगितलं. त्याच वेळेला या भगवतीचं दर्शन झाल्याबरोबर कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो अशी अवस्था झाली. आणि मग लोटांगण चरणाला घातलं आणि विनंती केली, हे आदिमाये भगवती, सुपुत्र द्यावाची सुमते. हे भगवती आदिमाते, आमच्या पोटी संतती नाही, आम्हाला पुत्रप्राप्ती करून द्यावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यावेळेला ही विनवणी ऐकली आणि ही अंबामाता बोलू लागली की प्राक्तनी तुझ्या पुत्र संतान नाही लेखन ब्रह्मयाचे. तुझ्या पोटी तुझ्या प्रारब्धामध्ये पुत्रसंतती नाही हे ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेलं आहे. आम्ही देव जरी शक्ती संपन्न असलो तरी आम्ही विधिलेखन नुलंघवे. ज्याचं कर्म जसं असेल तसं फल अर्पण होत असतं. संचित विधी जे जे लिहित ते निशंक तैसेचे होतं, ते तसंच होणार आहे. विधीने जे लिहिलेलं आहे ते तसंच होणार आहे. आम्ही त्याला काहीही करू शकत नाही. अशा प्रकारे या भगवती मातेनं सांगितल्यानंतर ही भगवती माता म्हणते, आता अन्यवर हे नाही तर बाबा दुसरं काहीतरी मागून घे. मग मात्र ऐकून अंबिकेचे उत्तर आश्चर्य करीती तुका विप्र आश्चर्य करू लागले आणि तुका विप्र म्हणू लागले, ऐके देवी कुलस्वामिनी, तूची कन्या रूप अवतरुणी, यावे आमुची या सदनी. एक काम कर आई, तूच आमच्या घरी कन्या रूपानं अवताराला येशील का? भगवत भक्ताची ही भगवती प्रती केलेली प्रार्थना आहे. या भगवती अंबा मातेला देखील नाही म्हणता आलं नाही. अवश्य म्हणून अंतर्धान तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. अंबा माता तत्क्षण या ठिकाणी पावली. तुका ब्राह्मण निघाल्यानंतर या भगवती मातेनं सांगितलं की एक काम कर, मी 5 वर्षाकरता तुझ्या घरी येईल, तू काळजी करू नको असं. तुका ब्राह्मण परतले, स्वधामाच्या ठिकाणी आले. 9 मास पूर्ण झाले. ही चांदाबाई निद्रिस्त असताना एक स्वप्न त्यांना पडलं. अष्टभुजा लखलख येत ही भगवती अंबा माता प्रगट झाली आणि मोठ्यानं बोलू लागली की 5 वर्ष मी तुझ्या ठिकाणी कन्या रूपानं राहील. अदृश्य झाली अंबिका. अदृश्य झाल्यानंतर यथावकाश अंबिका मातेचं प्रगट्यकरण झालं. प्रगट अवतार अंबिका मातेचा झाला आणि आनंद या दोघांनाही प्राप्त झाला. मग ही अंबा माता जगज्जननी ही जगदंबा आदी माता क्रीडा करू लागली. मायबापांना आनंद होऊ लागला. जे जे सत्य ब्रह्मांड हले, ती हल्लरी पहुडनी डोल डोले, रडे हासे वेळोवेळे देखोनी डोळे निवताती. या भगवती अंबा मातेचा जन्म शक 1494 चैत्र शुद्ध चतुर्थी अशा प्रकारचं या ठिकाणी वर्णन केलं गेलेलं आहे. ही अंबा माता प्रगट झाली. प्रगट झाल्यानंतर तिचं लाघव वर्णन करतात की हिच्या सत्तेनं ब्रह्मांड हलतं, पण ही या ठिकाणी हालू लागली, डोलू लागली, रडू लागली. जिचे धाके असुर पळत, जिच्या नुसत्या धाकानं असुर पळून जातात. मच्छर क्लेशे थोर रडत, साध्या डासांच्या क्लेशाने ही रडू लागली. अशा प्रकारे बाल सुलभ लीला ही अंबा माता करू लागली. अंकी घेऊन स्तनपान करवी, स्तनपानाचं भाग्य चांदाबाईला प्राप्त झालं. देखोनी स्वरूप लावण्य पूर्ण, कौतुके नयन अतृप्त. हे लावण्य पाहून लोकांचे नयन अतृप्त राहू लागले. बालमैत्रीण गोळा कराव्या आणि वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळावे अशा प्रकारची क्रीडा ही अंबा माता करू लागली. थोडंसं मोठं झाल्यानंतर मायबापे मोहे करून आजूबाई नामाभिधान, आजूबाई हे तिचं नाव ठेवलं आणि नाव ठेवून या ठिकाणी क्रीडा करू लागली. शंकरजी भगवत भक्त तयांचा स्नेहमणी अत्यंत, अनुदिनी संत दर्शना येत घेऊनी समवेत अंबिका. हे तुका विप्र आणि त्यांची पत्नी चांदाबाई या भगवती आजूबाई मातेला घेऊन शंकरजी बापूंकडे येऊ लागले. शंकर मंदिरी येताच अंबिकेशी आनंद भारी. या भगवती अंबिका मातेलाही आनंद व्हावा ही शंकर महाराजांसोबत क्रीडा करू लागली. त्यांच्या जवळ बसणं, त्यांच्याशी बोलणं तिला हे अतिशय आवडू लागलं. शंकर मंदिरा येऊन ठाकत दुडदुडा पळत यावं आणि शंकर महाराजांजवळ येऊन थांबावं. शंकरजी भक्त भोळा कडिये घेऊन अंबिका बाळा. या भगवती अंबिका मातेला कडेवर घ्यावं, अनेक प्रकारानं खेळवावं
अशा प्रकारे या ठिकाणी क्रीडा सुरू झाल्या. सवंगड्या मैत्रिणी मिळवून चिमुकले साहित्य संपादून बाल सुलभ लीला, ज्याप्रमाणे लहान मुलं करतात त्याप्रमाणे ही भगवती अंबिका माता म्हणजेच आजूबाई माता करू लागली. बाहुल्यांचं लग्न लावावं, सवेची मांडी, सवेची सांडी असे वेगवेगळे अनेक खेळ खेळावे. आणि खेळ खेळत असताना अत्यंत मनामध्ये शंकरबा महाराजांविषयी प्रेमभाव आहे. 5 वर्षापर्यंत ही लीला झाली आणि समाधीचा विचार निश्चित केला. मायबापाची एकांती, दर्शन देऊनी पूर्वस्थिती, एकांतामध्ये आईवडिलांना आपला विचार सांगितला. समाधान चित्ती असू द्या म्हणून सांगितलं. काळजी करू नका, जोवरी शुद्ध भाव पूर्ण तोवरी प्रतिवर्षी दर्शन देईल तुझ्या वंशा लागून भाग पूर्ण. हे माझी आशीर्वाद दिला की प्रतिवर्षी दर्शन तुम्हाला तुमच्या कुळामध्ये प्राप्त होईल. काळजी करू नका. आच्छादित रूप होय बाळ, मिळवून संत सज्जन सकळ. सगळ्यांना गोळा केलं. नाना प्रकारचे मंगलवाद्य वाजू लागले. कथा कीर्तन झालं. मायबापाला आलिंगन दिलं. वस्त्रालंकार धारण केले आणि शंकरजी भक्त पूर्ण त्याचे चरणी मस्तक ठेवून तिथून महाराजांना नमस्कार करून निघाले. वाद्य वाजू लागले. गर्दी असंख्य झाली. विमाने आकाशामध्ये दाटली. चमत्कार झाला. अष्टभुजा रूप धारण केलं आणि अष्टभुजा रूप धारण करून पुष्पमाळा अलंकार धारण केलेले पाहिले. आणि पाहिल्यानंतर तैसी शंकर स्कंदावरुणी अष्टभुज रूप दावुनी गुप्त होय तत्क्षणी आश्चर्यमणी सकलांच्या. शंकरजी महाराजांच्या खांद्यावर बसून अष्टभुज रूप दर्शन देऊन भगवती जगज्जननी आदिमाता ही आजूबाई माता गुप्त झाली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सर्वजणांनी नमस्कार केला आणि नमस्कार करून आपल्या घरापाशी आले. शंकरजी भक्त राणा कथा कीर्तन नामस्मरणा आपला नित्यक्रम चालूच होता. नामस्मरण आणि हरिकीर्तन हे कार्य होतं. ते करत करत काल यापन चालू होतं आणि शंकरजी महाराज देहावसाना साधित. या शंकरजी महाराजांनी हे यथावकाश शुभमुहूर्त पाहून समाधी घेतली. पुढील कथेचा वृत्तांत परिसोत भक्त सावचित्त सद्गुरु कृपेची समस्त वाणी समस्त सतत वाणेल. या प्रकारानं या 4थ्या अध्यायाची सांगता या ठिकाणी केली. या 4थ्या अध्यायामध्ये भगवती आजूबाई माता, जी की भगवती तुळजाभवानीचा अवतार असणारी ही आजूबाई माता, इथपर्यंतचं चरित्र आपण या ठिकाणी चिंतन केलं. राहिलेलं चरित्र चिंतन आपण उद्याला या ठिकाणी करूया. कुंडली वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु दादा महाराज की जय.